नमस्कार. माझ्या नातीची आज नक्षत्राची शांती आहे. ही शांती बाळाच्या आरोग्यासाठी किंवा कौटुंबिक सुखासाठी करणे आवश्यक आहे. कारण बाळ जन्माला येतं तेव्हा ग्रहाची किंवा नक्षत्राची अनिष्ट अशी स्थिती असते, तेव्हा ही शांती केली जाते. जसे उदाहरणार्थ आश्लेषा किंवा मूळ नक्षत्र असेल तर ही शांती जरूर करावी लागते. बाळाच्या पुढील आयुष्यात, शिक्षणात किंवा आरोग्यात कौटुंबिक समस्या काही निर्माण होऊ नये म्हणून ही शांती करण्यात येते. व्यवस्थित धर सहान. अरे तू तुला इमोजी लावून दिली. इमोजी लावून दिली. भैया जी स्माइल. आणि उजव्या कानावर आणि डाव्या कानावर ठेवायचं. खाली ठेव. सहान खाली ठेव. आणि ते सोनं जे आहे तिच्या उजव्या कानावर आणि डाव्या कानावर ठेव. अश्मा भुवा पर. आताच नक्षत्राचं म्हणजे मूळ नक्षत्र होतं बाळाला, त्याचं होम हवन झालेलं आहे. त्यानंतर आता हे गुरुजी बाळाला घेऊन जाते. तिकडे गाय आहे, गायीची आपल्याला प्रथम पूजा करायची आहे. त्यानंतर बाळाला गायीच्या पोटाखालून काढतात आणि बाळाची टाळू ही गायीला हुंगायला लावतात. त्यामुळे नक्षत्राचा दोष आहे तो नष्ट होतो. आणि पहा आता इकडे गुरुजींनी सांगितलं होतं की 24 पाकळ्या असलेलं मोठं कमळ काढायचं आहे. बक्षीस 3 लाख विष्णू रे निमित सूक्त स्पष्ट विष्णू रश्वगोपमुखा योगाः विष्णु योनि कल्पयित त्वष्टारूपाणि तिष्ठन्तु आसिञ्चतो प्रजापति जाता गर्भं दे गर्भं देहि सिनिवाली गर्भं देहि सरस्वती गर्भं ते अश्विनो देवा वा दत्तां पुष्पसजा हिरण्यरणीयं निर्मन्त. बापरे, हळू हो हळू हळू. गर्भवामय दशमी आता तू घे. ठीक आहे. बालंतमादाय गोमुख समीकैरत नित्वा सती गोपच्छिदेशे पित्रे दद्यात. आईला द्या लागते कुठे बापाला. आता गोपुच्छे पित्रे दद्यात. हो ना, मग गोपुच्छे तिथे वडिलाला द्या लागते. हो तर मग मी तेच म्हणून राहिलो. ते तिथेच द्यायला सांगितलं मग तिथेच मातृकडे दद्यात. हा ठीक. आता आचार्य पितृ असतेन मात्रे दापयेत. फिरून आता पूर्ण असे प्रदक्षिण होऊन जाते बाळाला घेऊन. हळूहळू ने हळूहळू ने. घेतला तरी चालतं. गाईच्या अंग बाळाच्या अंगावर थोडं आता हे शिंपडा. पंचगव्य शिंपडा. हे अक्षयचा ओळखीचा आहे. अक्षय ओळखीचा आहे तिच्या. अक्षय बांधत असतो तिला कधी कधी म्हणून ओळखीचा आहे. आणि जा ना तिकडे तिथपर्यंत. तो दोन्ही हाताने बाळाला धर आणि त्याचे टाळू 3 वेळ होऊ. ते सुपासहित नाही का? आणि टाळू हुंगायचं. हा उचलून या. नाही तर उचलता येईन का याला? उचलता येईल. फक्त 3 वेळ टाळू हुंग. अबे मुतलं हांगलं का मुतलं ते? टाळू हुंग 3 वेळ असं. पाय मातीत गेला तिथं. आणि शिवस्थापन कृत्वा मह्यम म्हणायचं. सकुटुंबिने महाजना नमस्कुर्वाणा आशोषमानाय अद्य कृतस्य गोमुख प्रसव भावनाख्यस्य कर्मणः पुण्याहं भवन्तो ब्रुवन्तु. ओम पुण्याहं मह्यम म्हणायचं. सकुटुंबिने महाजना नमस्कुर्वाणाय आशोषमानाय अद्य कृतस्य गोमुख प्रसव भावनाख्याय कर्मणि स्वस्ति भवन्तो ब्रुवन्तु. आयुष्मते स्वस्ति मह्यम म्हणायचं. सहकुटुंबिने महाजना काय होत नाही. आजोबा
काय धरून जायला लागेल तिकडे? वृद्धी भगवतो कर्मवृद्ध्यता मह्यम म्हणायचं सप्तुमिळे महाजना नमस्कुर्वाणाय आशीर्वशमानाय अत्यर्थस्य गोमुख प्रसभावनाख्यस्य कर्म तू त्याला दूध पाजायचं तिथं नाही फिरावं लागत असं मान्यवर फिरव हो समोर. काही नाही करत प्रांशी. काय नाही करत काही काही करत नाही ते अक्षय आहे तिथं काहीच नाही करत तू सर्वांगे आचार्यांनी बाळाला उचलायचं अरे शेपटी पण फिरव काही नाही वस्तू काही नाही आचार्य आचार्यांनी माझ्या वाटत नाही रे मी म्हणतो म्हणून येतो. येसुबाई यल्लम्मा ये वर व्यावहारिक नाव व्यावहारिक नाव काय विचार लिहा त्याच्यावर. मराठी कसं लिहितात ते? अरे राम. त्याच्यामध्ये अंगठी ठेवा. अंगठी ठेव त्याच्यावर त्या अंगठीला गंधक्षत फुल व्हा नाम चतुर्ष देवताभ्यो नमः सकलोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. तिथे त्याला पिढ्याचा होती त्याच्यावर त्या नैवेद्य दाखवायला लावा. वयो विकार नैवेद्यम समर्पयामि त्याच्यावर ठेवा त्याच्यावर ठेवा. आता तुम्ही पाणी ठेवायचं नामाचे देवता पिढ्यामध्ये पाणी ठेव. आता पाणी ठेवून पेढ्याच्या भोवती पेल्याच्या भोवती हा पेल्याच्या भोवती पुन्हा पाणी फिरवायचं नैवेद्यमध्ये पाणी पुन्हा नैवेद्य प्राणापानो व्यानो समान सप्राणा नाम जस्ताभ्यो देवताभ्यो नमः ओम तदस्मित्रावणतक्षयोरस्मेमदस्यस्तम अशी महिका धनुषमोदिवे भवते नाव गुरुते साधनाय गुरुवाय प्रतिष्ठा सूक्तम तत्त्वमया वाचा संस्तव्यम तस्मात् यद् विद्वानेनादिकमसि या कृष्णा प्रतिष्ठा. आता वै कुलस्मयते तिथे अक्षर उचल त्याच्या विचार लिहिलं नाव अनंती कुठे लिहिलाय ते लिहिलाय आधी उचल हा डोक्याला अक्षर टाकून गाणं सांग नासनाम अनंती आता जन्म नावाचं घे या डोक्याला टाकायचे गाणं सांग आणि व्यावहारिक नाव तसं ओम नरे प्रजाने गोपाय अमृतका दिवसे जाता निशमानाच्या अमृते सत्ये प्रतिष्ठिता मास नाम अनंती जन्म नाम जसे नाम सुप्रतिष्ठितमस्तु देह ग्रहित सोनं काढून घ्यायचं माझ्या आता दांडून द्यायचं 5 वाजता 5 सोडू सोनं काढून घ्यायचं बस फक्त पाणी सोड फक्त पाणी सोड अदेह रहित किती बरं हे पूजा उपन्या गेलेली आहे. पूर्णाहुती उत्तमां ज्योती सर्वं वै पूर्णाहुती हे सर्वमेवाप्नोति अथो इयं वै पूर्णाहुती हे अस्यामेव प्रतिष्ठति. ओम विज्योति सुन ओम विज्योति पूर्णतया